आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे आहेत, त्यांच्याशी आपण या संदर्भातली चर्चा करूयात. गिरीश, कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये आपल्याला वेगळं समीकरण दिसणार आहे. शिंदे सेनेनं आपला महापौर बसवण्यासाठी मनसेचं समर्थन घेतलेलं दिसतंय, पण ठाकरे सेनेचे जे 4 नगरसेवक नोंदणी वेळेला हजर नव्हते, त्यांचं काय, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. नक्कीच कल्याण डोंबिवलीमध्ये आपण बघतोय की राजकारण सध्या वेगळ्या वळणावर येऊन पोहोचलेलं आहे. कारण भाजप आणि शिंदेमधील जो वाद आहे त्यामुळे आता शिंदेने देखील त्यांचा महापौर बसावा यासाठी आता जुळवाजुळव सुरू केलेली आहे. 9 नगरसेवकांची गरज असताना त्यांनी ठाकरेंचे सुरुवातीला 2 नगरसेवक स्वतःकडे वळवले आहेत. याशिवाय अजून 2 नगरसेवक आहेत ते नॉट रिचेबल आहेत. याशिवाय मनसेचे 5 नगरसेवक असे 9 नगरसेवक होत आहेत आणि त्यामुळे मनसेने पाठिंबा दिल्याची देखील माहिती मिळते. काल रात्री उशिरा राजू पाटील आणि श्रीकांत शिंदे यांच्यात देखील बैठक झाली. त्यामुळे मनसेच्या पाठिंब्याने शिंदे गटाचा महापौर हा KDMCवर बसण्याची शक्यता आहे. आणि दुसरीकडे महत्त्वाचं म्हणजे काल जो गट स्थापन करण्यासाठी ठाकरे गट गेलेले असताना 2 नगरसेवक आधीच उपस्थित नव्हते. त्यामुळे गट स्थापन करताना अडचणी आलेल्या आहेत, गट स्थापन झालेला नाही. त्यामुळे जे 2 नॉट रिचेबल नगरसेवक आहेत त्यांच्यावर कारवाई व्हीप आहे तो लागू होत नाही. त्यामुळे ते थोडेसे कारवाईपासून सद्यस्थितीत जरी वाचतानाचे दिसत आहेत. कारण जेव्हा गट स्थापन झाला असता तर मात्र कारवाई त्यांना व्हीप लागू झाला असता. मात्र गट स्थापनाच्या आधीच हे 2 नगरसेवक नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे गट स्थापन झालेला नाही आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत ठाकरे गटाचा. त्यामुळे या 2 नगरसेवकांची कारवाई होण्यापासून थोडेसे ते यातून बचावताना अगदी बरोबर गिरीश, पुन्हा तुमच्याकडे येते. पुढची आता प्रक्रिया काय असेल ते समजावून घ्यायचंय. मात्र त्याआधी काही वेळापूर्वी आपण खासदार नरेश म्हस्के यांच्याशी चर्चा केली होती.